हाय सगळ्यांना, कसे आहात सगळेजण. तर इथे बघा, आम्ही आहे ना, जे सगळ्यांच्या कुरड्या झाल्या असतील त्याच्यानंतर आम्ही कुरड्या करायला घेतलेल्या आहे. माझं लग्न सीझन चालू होतं ब्लाऊजांचं, आत्ता थोडंसं कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला नंदबाई पण आलेले आहेत माझ्या, आणि आम्ही मग इकडे ना, म्हणजे आमच्या इकडे चीक दळायला ते म्हणजे भाऊ आहेत ते येत असतात, आमच्या गावावरून बोलवले आम्ही. आणि खूप मस्त असं त्यांनी चीक दळून दिलेलं आहे. हे आहेत माझ्या पुतणीचे मुलं, दोघींचे दोघं आहेत. हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4:45 आणि उठलेलो आहोत 4:45पासून. तर का उठलेलो आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. आणि हे बघा, इथे चहा उकळतो आहे. तर मी आता ब्लॅक टी घेणार आहे. सकाळी सकाळी ब्रश वगैरे केला आणि ब्लॅक टी घेते. तर चला म्हटलं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी. इकडे आपला चहा उकळतो आहे, मस्त गवती चहा आणि आल्याचा. मैत्रिणींनो, मला ब्लॅक टी आणि गवती चहा जर का असेल ना, तो खूप आवडतो. कोणाला माझ्यासारखा गवती चहा आवडत असेल तर नक्की मला सांगा. तर हे बघा, मस्त असं आता चहा झालेला आहे. तर आपण आता चहा घेऊ. तर सकाळी सकाळी आमचं किचन हे असं असतं बघा. तर हे आमच्या इकडच्या घरचं किचन आहे. बऱ्याच वेळा आम्ही विचार केला की तुम्हाला होम टूर देऊ इकडच्या घरची, पण काही वेळच भेटत नाही. एकतर आहे ना, मी 1 वाजेपर्यंत जागी असते, कधी कधी 12:30 वाजेपर्यंत. आत्ताही मी एडिटिंग करते, तर आत्ता 12 वाजलेले आहेत मैत्रिणींनो, तेव्हा मी एडिटिंग करते आहे. तर त्याच्यामुळे ना, म्हणजे घर शांत नसतंच, रात्रीचं जास्त काम होतं. मुली झोपलेल्या आहेत आत्ता, नाही तर खूप कल्ला असतो, तुम्हालाही माहिती. तर सगळ्यांनी चहा घ्यायला यायचं आहे माझ्यासोबत, आणि लगेच आपण आता बाहेर जाणार आहोत. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, एक तुम्हाला शिस्त सांगते की लवकर उठलं ना तर खूप फ्रेश वाटतं. आपण कामामुळे थकल्यामुळे कधी कधी कंटाळा करतो उठायचा, पण उठल्यानंतर आहे ना, कामं पण भरभर आवरली जातात आणि आपल्यालाही खूप फ्रेश वाटतं. पण माझं आहे ना, काय होतं आहे, एवढ्यात माझं खूप दुखतं आहे, माझे पाय आणि कंबर ह्या जास्तीच्या कामामुळे. चला, माझी नणंदबाई आलेले आहेत, त्या पण आता चहा घेतील, तर त्यांनाही चहा देऊ. तर आता बाहेर जाऊया. बाहेर किती वाजलेले आहेत काय तुम्हाला लगेच समजेल बघा. तर इथे बघा, अंधार आहे बाहेर आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे, म्हणजे पहाटचे 3:45. आणि आमच्या नणंदबाई काय करायचं म्हटलं तर मग झोप येत नाही. आणि नेमकं असं झालं की आम्ही आता चीक वगैरे फोडला. इथे बघा, म्हणजे माझ्या नणंदबाईंनीच फोडला तो चीक. आणि पावसाचं वातावरण झालं आणि लगेच 5 मिनटामध्येच असा बारीक पाऊस यायला सुरुवात झाली. आम्हाला खूप टेन्शन आलेलं होतं, पण 5 ते 10 मिनटं बुरबुर आल्यानंतर पाऊस जो आहे तो थांबलेला. आणि हे बघा, हे आहे आमचं बाहेर अशा पद्धतीने. तर अजून काही दिवस उगवलेला नाही, पण आम्ही ना बाहेर हॅलोजन लावलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उजेड दिसत असेल. तर माझे दीर आलेला आहे गावावरून, म्हणजे तर मदतीला त्यांना बोलवलं होतं आम्ही. आणि त्यांनी ना कुरड्या बनवायच्या सोऱ्यासुद्धा आणलेला होता. त्याच्यानंतर मग हे सगळे मिळून आता नणंदबाई आलेले आहेत म्हटल्यावरती मिस्टर पण थोडेसे कामाला लागले. नाहीतर माझे मिस्टर काहीही असं काही काम असलं तर कशातच इंटरेस्ट नसतो त्यांना. म्हणजे बहिणीपुढे कसं कामं करताय, आणि त्यांचं भावा बहिणींचं खूप बॉन्डिंग आहे. आपलं काहीही झालं ना, पण त्यांचं खूप बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं ना असं, म्हणजे सगळ्याच बहीण भावंडांचं असं बॉन्डिंग असावं असं मला वाटतं. पण काही काही भाऊच वेगळे असतात, किंवा काही काही बहिणी खूप वेगळ्या असतात. कोणाचं काहीही झालं, म्हणजे दुनिया इकडची तिकडं झाली तरी पण यांचं कधीही काही होत नाही. कधीही यांचं भांडण झगडे किंवा रुसवे फुगवे असे काही नाही, किंवा अबोलासुद्धा नाही आहे. तर बघा, इथे मी पण त्यांना मदत करत होते. बाकी मग मी भरपूर मदत केली, पण ही कुठची कालवायचं काम मला अजिबात जमलं नसतं, कारण का मला करोना होऊन गेला आहे आणि मला खूप दम लागतो. मला साधे 2-4 पावलं जरी का आपण चाललो ना, तरी पण मला दम लागतो. त्याच्यामुळे मी ह्या असे रिस्क कामं करत नाही. मी जास्त करून टेक्निकलच कामं करत असते. तर मशीनवरती काय मला एवढा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे मी ब्लाऊजचं म्हणा, किंवा मग माझं पार्लर पण मी चालू करायचा विचार केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं मी घेतलेला निर्णय, मला नक्की सांगा. बऱ्याच जणींचा आग्रह होता की तुम्ही पार्लर परत एकदा पहिल्यासारखं चालू करा. मी बघितलं ना मैत्रिणींनो, स्त्रीला म्हणजे एका स्त्रीला किती पार्ट निभावे लागतात. आता तुम्ही बघता,
मी म्हणजे मशीन काम पण करते, प्लस कधीतरी पार्लरचं काम असतं, साड्या सेलिंगचं असतं, व्हिडिओ एडिटिंग असतात, किंवा मला म्हणजे कोणाचं असं लग्न वगैरे जमवण्याचाही खूप शौक आहे. तर त्याच्यासाठी मी वेळ देते. कोणी आलं गेलं तेही बघावं लागतं आहे. तर बघा आता माझे दीर आहे ना, हे चिक हलवत आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते तो चिक कशा पद्धतीचा तयार होईल ते. तर बघा 2 पायलीचं होतं हे, म्हणजे जास्त होतं खूप. आणि आमच्या नणंदबाईने इतका जाळ लावलेला होता ना, तर बघा पकडायलासुद्धा ते जड जातं कधी कधी मग. तर मीही पकडलेलं होतं, पण इकडे कॅमेरा पकडायलाच कोणी नव्हतं आणि बाहेर कुठं आपण स्टँड आणणार ना. तर बघा आपला चिक आता होत आलेला आहे. तर मी ना जाळ कमी जास्त करायचं काम करत होते, प्लस मी म्हटलं वेळात वेळ काढून तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मग मी इथे कॅमेराही पकडलेला होता. तर आमचा चिक बघा असं झालेलं होतं, मस्त झाला होता, खूप भारी झालेला होता, टेस्ट पण खूप भारी होती. तर चला आता पातेलं वगैरे खाली उतरवून घेतलं आणि इकडे पहिली कुरडई जी आहे ती आपण आता टाकलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगू, हा सोऱ्या आहे ना, एकच नंबर सोऱ्या बनवलेला आहे हा. तर ह्याच्यामध्ये ना एका वेळी 15 कुरडया होतात आणि ही झालेली आहे आपली पहिली कुरडई तयार. तर कशी झाली नक्की सांगा. तर ह्या वेळेस म्हणजे बऱ्याच वर्षातून आम्ही सगळे मिळून कुरडया केलेल्या आहेत, म्हणजे माझे मिस्टर वगैरे. आणि दीर तर म्हणजे आम्ही जेव्हा गावाला राहायचो ना, तेव्हा मला त्यांच्यावरच अवलंबून राहावं लागत होतं. माझे दोन्ही दीर पण हे कुरडयाचा घाट म्हणतो ना आपण, ते घेतात. फक्त माझे मिस्टर त्यांना नाही येत जास्त. तर आता म्हणजे माझ्या मिस्टरांचं चाललं आहे आता लेकीला पण करायचे आहेत, लेकीसाठी पण करू म्हणून मग आम्ही टाकलेलं आहे आता परत एकदा सव्वा पाहिजे. तर तुम्हाला त्याची प्रोसेस, मला जर का वेळ मिळाला तर नक्की सांगेल मी तुम्हाला, किंवा कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की मला कमेंट करा, मग मी तुम्हाला त्याची रेसिपी सांग. इकडे वैष्णवीला मी हाय करत होते, नेमकं आहे ना तिला करायचं नव्हतं, त्याच्यामुळे ना मग आम्ही सगळ्यांनी केलं. नाहीतर इतर वेळेस ती असतीच काही करू लागायला, पण तिला करायचं नसल्यामुळे ती काय आली नाही. तर हे बघा, हे आता सर्रास आहे ना, कोणीच जास्त करून ते पहिलं गव्हाचं काड वापरायचं ना, तर ते शक्यतो मिळतही नाही आता. मशीन हार्वेस्टर वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे ते काड जे आहेत ते सगळंच्या सगळं मोडून जातं. तर हे ग्रीन कलरचं शेडनेट आहे ना, त्याच्यावरती खूप मस्त निघतात कुरड्या. पण आहे ना, आमच्याकडे ह्या बाजा ज्या आहेत त्या पहिल्या खूप होत्या, पण आमच्या मिस्टरांनी बऱ्याच साऱ्या बाज ज्या आहेत त्या वाटून दिलेल्या आहेत नातेवाईकांना. तर आमच्याकडे ह्या 2च शिल्लक होत्या. तर हे बघा गच्च भरलं होतं हे सगळं. त्यानंतर दुपारनंतर इथे बघा आत्ता वाजलेले आहेत 5 आणि इतकं वारा आणि वादळ आणि इतका पाऊस झाला ह्यानंतर. तर ह्या कुरड्या आहे ना, आता ह्या थोड्याशा आंबटवल्याच आहेत, ते पण आम्ही बघतोय आता वादळ करूया. आणि तुमच्याकडे वादळ वारा आणि पाऊस विजांचा कडकडक झाला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही असं काही करायला घेतलं की असं काहीतरी होतं हे मात्र नक्की. चलो सगळ्यांना बाय बाय.